सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे आणि ज्यांनी सुंदर आणि अत्यंत मार्मिक असं उदाहरण देऊन आपणा सर्वांना धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक, ज्यांनी प्रारंभी तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा कशी असावी या श्रद्धेच्या संदर्भामध्ये विस्तार रूपाने उपदेश दिला असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर। उपस्थित संपूर्ण जाधव परिवार, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी बऱ्याच दिवसाच्या विनंतीला मान देऊन, कारण जवळपास 4 महिन्यापासून आईने भिक्खू संघाला आपल्या घरी निमंत्रित केलं होतं। कमीत कमी वर्षावासाच्या कालावधीमध्ये एक दिवस तरी आम्हाला दान पुण्य करण्याची एक सुवर्ण संधी प्राप्त व्हावी, भोजनदान देण्याची सुवर्ण संधी प्राप्त व्हावी, चिवरदान देण्याची सुवर्ण संधी प्राप्त व्हावी। परंतु शेड्यूल बिझी असल्या कारणाने वर्षावासामध्ये जमलं नाही। परंतु वर्षावासाच्या समापनानंतर आज नाशिकला येणं झालं आणि आईच्या विनंतीला मान देऊन आम्ही तिघेही या ठिकाणी उपस्थित झालो। अत्यंत सुंदर अशा 2 धम्मदेशना आपण श्रवण केल्या। खरं तर आपल्या मनामध्ये जो श्रद्धाभाव असतो आणि त्या श्रद्धाभावाला अनुसरून, त्या श्रद्धेला अनुसरून सर्व काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात। तसं आई सातत्याने माझ्यासोबत जे व्हॉट्सअपवरती बोलतात, त्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका असेल तर त्याही विचारतात। तीन रत्नांच्या प्रती अत्यंत दृढ अशी श्रद्धा आईंची आहे आणि त्यामुळे भंतीजी आल्या आल्या असं बोलले की म्हणजे घरामध्ये प्रसन्न वाटते, आनंदी वाटते। भगवंत असे म्हणतात की जिथे धम्मिक लोक वास्तव्य करत असतात, जिथे धम्मवान लोक जे राहत असतात, वास्तव्य करत असतात, तर तेथील वातावरण अत्यंत प्रसन्न असते। कारण भगवंत असे म्हणतात की जिथे धम्माचं अनुसरण करणारे, धम्माचे आचरण करणारे लोक, मग ते जंगलामध्ये राहू द्या, ते गुहेमध्ये राहू द्या, ते पर्वतावरती राहू द्या, ते एखाद्या निवासामध्ये राहू द्या, तर तिथे नेहमी प्रसन्नता असते। कारण तशा प्रकारे धम्माचं एक वेव्ज, धम्माची वातावरण तिथे निर्माण झालेले असतात। दुसरी गोष्ट, आपण जे काही करत असतो तर स्वतः तर आपण कुशल कर्म करावंच, पुण्यकर्म करावंच, परंतु फार कमी लोक असे असतात की आपण जे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, या पुण्यामध्ये आमचे अपतेष्ट सुद्धा सहाय्यक व्हावे, आमचे मृत व्यक्ती सुद्धा सहाय्यक व्हावे आणि आम्हाला तर ते पुण्य प्राप्त होणारच आहे। कारण भगवंत असे म्हणतात की वर्तमान काळामध्ये तुम्ही जर ते कुशल कर्म करत आहात, तुम्ही जर पुण्यकर्म करत आहात, तर तुम्हाला तर निश्चितपणे त्याचा लाभ होणारच आहे।
परंतु या पुण्याचं अनुमोदन तुम्ही किती लोकांना करता, त्या पुण्याचं अनुमोदन करण्याची तुमच्या मनामध्ये म्हणजे कशा प्रकारची इच्छा आहे, कारण ती प्रसन्न चित्ताने असावी, ती आनंदी चित्ताने असावी. आणि ती प्रसन्न चित्ताने जर ती इच्छा आपण व्यक्त केली असेल तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला तर होतच असतो, परंतु आपल्यामधून निघून गेलेले जे आपले का आप्तेष्ट असतात तर त्यांना सुद्धा त्याचा लाभ होत असतो. जसं बौद्ध साहित्याचं उदाहरण जर आपण घेतलं असेल तर राजा बिंबिसार जेव्हा भगवंताला म्हणजे पहिल्यांदा भेटत असतो आणि पहिल्यांदा भेटल्यानंतर आपलं मन मोकळं करायचं म्हणून तो भगवंताला म्हणतो की भगवान, माझ्या फार महत्वपूर्ण काहीतरी इच्छा होत्या भगवान, आज त्या संपूर्ण पूर्ण झालेल्या आहे. आणि त्या इच्छा सांगत असताना तो म्हणतो की भगवान, माझी पहिली इच्छा होते की मी राजकुमार असल्या कारणाने माझा राज्याभिषेक व्हावा, ही माझ्या जीवनातील सर्वात महत्वपूर्ण माझी पहिली इच्छा होती भगवान. मी राजकुमार होतो, आता मी राजा आहे भगवान, ही माझी पहिली इच्छा पूर्ण झालेली आहे भगवान. माझ्या राज्यामध्ये असणारी जी संपूर्ण माझी जनता आहे ती संपूर्ण जनता सुद्धा अत्यंत सुखपूर्वक राहावी, त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख असू नये भगवान. माझ्या राज्यातील संपूर्ण जनता अत्यंत सुखपूर्वक आहे, ही दुसरी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली आहे भगवान. या राज्यामध्ये सम्यक संबुद्धांचं दर्शन व्हावं, म्हणजे सम्यक संबुद्ध माझ्या राज्यामध्ये यावे भगवान. आपल्या रूपाने सम्यक संबुद्ध सुद्धा माझ्या राज्यामध्ये आलेले आहे भगवान. त्या सम्यक संबुद्धाचा उपदेश मला ऐकायला मिळावा, ही माझी चौथी इच्छा होती. आज भगवंताने माझ्या कल्याणासाठी, माझ्या हितासाठी, सुखासाठी मला उपदेश दिला भगवान. ही चौथी इच्छा सुद्धा माझी पूर्ण झाली आहे भगवान. त्या सम्यक संबुद्धाची मला सेवा करायला मिळावी आणि त्यांना मला दान पुण्य करायला मिळावं भगवान, ही संधी सुद्धा मला प्राप्त झाली आहे. ह्या पाचही इच्छा भगवान आज माझ्या पूर्ण झाल्या आहे भगवान. आजपासून अजीवनपर्यंत म्हणजे जोपर्यंत माझं आयुष्य आहे, माझं जीवन आहे, तोपर्यंत बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नाचा अजीवनपर्यंत मला श्रद्धा संपन्न उपासक समजावा, अशा प्रकारे मी आपणास विनंती करतो. बघा, एका देशाचा राजा, मगध देशाचा राजा भगवंतासमोर विनंती करतो की भगवान, मला अजीवनपर्यंत शरणागत आपला उपासक म्हणून आपण समजावे, आणि भगवंत साधुवाद देत असतात. दुसऱ्या दिवशी भगवंताला, भिक्खू संघाला राजा विनंती करतो की भगवान, दुसऱ्या दिवशीचं भोजन तुम्ही आमच्याकडे ग्रहण करावं. भगवंत दुसऱ्या दिवशी त्याच्या विनंतीला मान देऊन भोजनासाठी जात असतात. भोजन ग्रहण करतात. राजा अत्यंत स्वादिष्ट भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी भोजन बनवतो आणि स्वतःच्या हस्ते, म्हणजे राजा आहे, जसं आता भंतेजीने उदाहरण सांगितलं आहे, मी राजा आहे तर मी हे कशाला करू, कारण अनेक लोकांना असं वाटतं. तो एक अहंभाव मनुष्याच्या चित्तामध्ये असतो. ज्ञानाचा अहंभाव मनुष्याला असतो, सौंदर्याचा अहंभाव मनुष्याला असतो, प्रज्ञेचा अहंभाव मनुष्याला असतो, धनसंपत्तीचा अहंभाव मनुष्याला असतो, बलाचा अहंभाव मनुष्याला असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा इगो, अहंभाव मनुष्यांच्या चित्तामध्ये असतो. पण बिंबिसार राजांच्या चित्तामध्ये असा कुठल्याही प्रकारचा लवलेश नव्हता. त्याने स्वतः भगवंताला स्वतःच्या हस्ते भोजन वाहलं, भिक्खू संघाला वाहलं, आणि अगदी नाही नाही म्हणेपर्यंत अगदी प्रसन्न चित्ताने, कारण ज्यांच्या चित्तामध्ये तो श्रद्धाभाव आहे तर त्यांच्या मनामध्ये ती करुणा असते, तो मैत्री भाव असतो, आणि त्या मैत्रीने तो भगवंताला त्या ठिकाणी भोजन वाढत होता. भगवंताचं भोजन झालं, भगवंताने दानाचं अनुमोदन केलं, आणि तो म्हणतो की भगवान, माझी इच्छा आहे भगवान, माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध राहावे, भिक्खू संघ राहावा. तर भगवान, मी असं कोणतं ठिकाण तुमच्यासाठी निर्माण करू की जेणेकरून तुम्ही इथे वास्तव्य करसाल. तेव्हा भगवंत असे म्हणतात की राजन, भगवंत ना शहराच्या दूर राहतात ना शहराच्या जवळ राहतात, कारण शहराच्या दूर जर भगवंत राहिले तर येणाऱ्या जाणाऱ्या उपासकांसाठी ते योग्य ठरणार नाही, त्यांना तो त्रास होईल. आणि जर शहरामध्ये भगवंत राहतील तर भगवंताला सुद्धा ध्यान मनन चिंतन करण्यासाठी योग्य वेळ राहणार नाही, आणि त्यामुळे जास्त शहरामध्ये नसावं आणि शहराच्या बाहेर सुद्धा नसावं. असं जेव्हा भगवंत म्हणाले तेव्हा तो म्हणतो की भगवान, माझं वेळवण अत्यंत योग्य आहे भगवान, ना ते शहराच्या दूर सुद्धा आहे ना शहराच्या जवळ सुद्धा आहे भगवान. मी भगवंताला आणि भिक्खू संघाला हे वेळवण दान करत आहे, आणि तो भगवंताला त्या ठिकाणी वेळवण दान करत असतो. दान केल्यानंतर तो घरी जातो, झोपतो. जसं आईची म्हणजे चर्चा झाली, आईने जशी इच्छा व्यक्त केली, आणि म्हणूनच हा उपदेश मी या ठिकाणी देत आहे. तर म्हणजे जेव्हा तो झोपतो, मनुष्य
जशा प्रकारचे कर्म करत असतो, भगवंत असे म्हणतात, तशा प्रकारे त्या कर्माला अनुसरून मनुष्याचं जीवन हे ठरत असतं. म्हणजे मनुष्याला सुखही प्राप्त होत असेल, मनुष्याला दुःखही प्राप्त होत असेल. जरी वर्तमान काळामध्ये कधी कधी आपली तेवढी प्रज्ञा विकसित नसते, तर त्यामुळे आपण काय कशा प्रकारचं जीवन जगतो किंवा आपल्याला हे कशामुळे प्राप्त झालं हे आपल्याला कधी कधी माहीत नसतं आपल्या प्रज्ञेमुळे, कारण तेवढा प्रज्ञेचा आपला विकास होत नसतो. परंतु भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही प्राप्त होत असते, मग तुम्हाला सौंदर्य प्राप्त होत असेल, तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त होत असेल, तुम्हाला प्रज्ञा प्राप्त होत असेल, तुम्हाला अन्य प्रकारच्या गोष्टींचा लाभ होत असेल, तर सर्वच्या सर्व हे तुमच्या पूर्वकर्माचा एक परिणाम असतो. आणि वर्तमान काळामध्ये तुम्ही कशा प्रकारचे प्रयत्न करता यावरती सुद्धा त्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे दोनही गोष्टी आहेत. जर तुम्ही असं म्हणाल की मला पूर्वकर्माने सगळं काही प्राप्त व्हावं आणि वर्तमान काळामध्ये मी अगदी शांत बसून राहतो, तर भगवंत असे म्हणतात की तसं काही प्राप्त होत नाही. आणि जर समजा यदा कदाचित ते प्राप्त जरी झालं तरी सुद्धा मनुष्याकडे ते टिकत नाही. कारण विशाखा जेव्हा आपल्या सासऱ्याला भोजन वाढत असते आणि भोजन वाढत असताना तिथे एक भिक्षू येतो, आपण म्हणजे स्टोरी ऐकली असेल ती. तर भिक्षू आल्यानंतर विशाखा मातेला असं वाटतं की भिक्षूने माझ्या सासऱ्याने बघावं, कारण तो मिथ्या दृष्टीचा असतो, त्याने कधी दान पुण्य केलं नसतं, कुशल कर्म केलं नसतं. तर विशाखा थोडी बाजूला होते, कारण सासऱ्याला हवा घालत असते ती पंख्याने. तर सासरा पाहून न पाहिल्यासारखं करतो, कारण त्याने कधी दान पुण्य केलेलं नसते. विशाखाला पुन्हा असं वाटतं की दिसले नसेल कदाचित, आणखी पुन्हा थोडी बाजूला होते, तरी पण सासरे काही पाहून न पाहिल्यासारखं करतात. तेव्हा विशाखा म्हणते की म्हणते आपण समोर जावं, कारण माझे सासरे शिळे अन्न खात आहेत, शिळे अन्न खात आहेत. तर त्याला खूप राग येतो, कारण एकदम स्वादिष्ट अशी तो सोन्याच्या पात्रामध्ये खीर खात असतो. आणि तो म्हणतो एवढी स्वादिष्ट मी खीर खात आहे, एवढं पंचपक्वान्न मी खात आहे, आणि तुम्हाला शिळं अन्न खात आहे असं म्हणते. आणि मग तिला तो फटकारतो, म्हणजे बोलतो. परंतु त्याचा अर्थ जेव्हा तिच्यावरती आरोप लावला जातो, तर त्याचा ती अर्थ स्पष्ट करते की माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की माझ्या सासऱ्याच्या मात्या पित्याने जे काही कमावलेलं आहे, केवळ त्या कमावलेल्या धनावरती आता हे जीवन जगत आहे. वर्तमान काळामध्ये यांना असं वाटत नाही की मी कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. याच्या परिणामतः मी असं म्हणाले की माझे सासरे शिळे अन्न खात आहे, म्हणजे मात्या पित्यांचं खात आहे. परंतु वर्तमान काळामध्ये त्यांनी आपण कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, चांगलं कर्म करावं अशी मानसिकता त्यांची काही नाही आहे. याला अनुसरून मी ते शिळे अन्न खात आहे असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे केवळ शिळ्या अन्नावरती सुद्धा आपण जगू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. आपल्याला जर पूर्वपुण्याने जर प्राप्त झालं असेल तर ते ठीकच आहे, पण वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण दान केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून यदा कदाचित या जीवनामध्ये जर आपण दुःखमुक्त झालो नसेल तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर मनुष्य प्राणी म्हणून जर आपला जन्म लाभला असेल तर या सर्व प्रकारच्या गोष्टींचा आपल्याला लाभ होत असतो. आणि त्यामुळे राजा सुद्धा आपल्या कुशल कर्मामुळे, पुण्यकर्मामुळे राजा बनला होता. पण जेव्हा त्याने कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, वेळून दान दिलं, पण संध्याकाळी झोपताना असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की त्याच्या स्वप्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य म्हणजे त्याला दिसत असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य दिसतात. आणि ते पूर्णतः विवस्त्र, म्हणजे त्यांच्या कुणाच्याही अंगावरती स्त्रिया सुद्धा दिसतात, त्यांच्या अंगावरती वस्त्र नसतात. त्यांना पुरुष सुद्धा दिसतात, त्यांच्या अंगावरती वस्त्र असतात. मुलं सुद्धा दिसतात, मुली सुद्धा दिसतात, आणि त्यांच्या अंगावरती कुठल्याही प्रकारचं वस्त्र नसते. आणि अशा प्रकारचं चित्र विचित्र हे दृश्य राजा बिंबिसाराला जेव्हा मध्यरात्री म्हणजे दिसत असते, तर थोडा तो बेचैन होतो, विधिंड होतो. आणि त्याला असं वाटतं की मी एवढं कुशल कर्म केलं, एवढं पुण्यकर्म केलं, आणि मला अशा प्रकारचं म्हणजे स्वप्न का पडलं. दुसऱ्या दिवशी लगेच तो भगवंताकडे जात असतो आणि भगवंताला रात्री घडलेला सर्व प्रकार तो सांगत असतो. तर भगवंत असे म्हणतात की राजन, आपण तर म्हणजे दान पुण्य केलं, भिक्खू संघाला भोजन दान दिलं, परंतु भिक्खू संघाला आपण वस्त्राचं दान दिलेलं नाही आहे. कारण महाराज, हे जे तुमच्या स्वप्नामध्ये आलेले जे आहेत हे सर्व काही तुमचे पूर्वज आहे. तीरखुंड सुत्तामध्ये भगवंताने सविस्तर रूपाने हा उपदेश दिलेला आहे. तर भगवंत असे म्हणतात की महाराज, हे सर्व तुमचे आपतिष्ट आहेत. त्यांनी जे अकुशल कर्म केलं होतं, पाप कर्म केलं होतं, त्या पाप कर्माच्या बलाने त्यांना अशा प्रकारे अनंत काळापर्यंत ते नरक यातना भोगत आहेत. परंतु त्यांनी अशी आज इच्छा व्यक्त केली की आमच्या या परिवारातला, आमच्या या कुळातला राजा बिंबिसार आज भगवंताला भोजन दान देत आहे. कदाचित यांनी जर आज भगवंताला भोजन दान दिलं, वस्त्रदान दिलं, तर आम्हाला सुद्धा यथेच्छ भोजन करायला मिळेल आणि यथेच्छ आम्हाला सर्व वस्त्रांचा लाभ सुद्धा होईल. तर तुम्ही भोजन तर दिलं, आणि भोजन दिल्यामुळे त्यांना भोजनाचा लाभ झाला, परंतु तुम्ही वस्त्र न दिल्यामुळे ते विवस्त्र तुमच्या समोर आले.
अशा प्रकारे भगवंत जेव्हा स्पष्टीकरण करतात तेव्हा लगेच तो म्हणतो भगवंताला की भगवान उद्याचं भोजन माझ्याकडे आपण स्वीकार करावं. भिक्खू संघासह भगवंत उद्या त्यांच्याकडे जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो भगवंताला भोजन दान देतो आणि या प्रसंगी मात्र तो वस्त्राचं दान सुद्धा भगवंताला देत असतो. आणि असं म्हटलंय की नंतर त्यांच्या स्वप्नामध्ये काही त्यांचे जे दृश्य त्याला दिसतात ते काही दिसत नाहीत. भगवंत असे म्हणतात की आपल्या रक्ताचे नाते असल्या कारणाने आपले जे अपतेष्ट असतात, कारण अनंत काळापर्यंत मनुष्यांची जी शृंखला आहे तर ती अनंत काळापर्यंत म्हणजे चालत आलेली असते आणि त्यामुळे आपले घनिष्ठ जे अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, जसं आपण कधी कधी असं म्हणतो असतो की मला त्यांचं रूप दिसते किंवा ते दिसतात अशा प्रकारे आपण म्हणत असतो. खरं तर ते आपल्या सोबत राहत असतात, त्यांची छबी आपल्या चित्तामध्ये असते आणि त्यामुळे कधी कधी त्या गोष्टी आपल्याला दिसत असतात, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं वाईट नाही आहे. भगवंत असे म्हणतात की तुमचे ते रक्ताचे संबंध असतात, रक्ताचे नाते असतात आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये कधी कधी घडत असतात. तर त्यावरती उपाय काय आहे? तर भगवंत असे म्हणतात की आपण जे कुशल कर्म करतो, आपण जे पुण्यकर्म करत असतो आणि ते कुशल कर्म, ते पुण्यकर्म आपल्याला तर त्याचा लाभ होतच असतो, कारण आपण आपल्या हाताने येता म्हणजे इथे वर्तमान काळामध्ये दिलेलं असतं. पण तेच पुण्य जर त्यांच्यासाठी आपण अनुमोदित केलं असेल की आमचे जे काही अपतेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, जे की मृत पावलेले आहेत, मग या पिढीतले असतील, त्याच्या अगोदरच्या पिढीतले असतील किंवा अनेक प्रकारच्या पिढ्यामधले असतील, तर त्यांच्या नावाने आपण हे दान पुण्य करू शकतो. भगवंत असे म्हणतात की ते आपले अपतेष्ट जर त्यांना ते दानाचं आपण अनुमोदन केलं असेल तर त्या दानाचं अनुमोदन करत असताना ते जर दुःख स्थितीमध्ये असतील तर या दान पुण्याच्या बलाने त्यांना त्या दुःखातून वर येण्यासाठी ते दान पुण्य सहाय्यक ठरत असतं. जर समजा ते कुशल म्हणजे चांगल्या प्रकारच्या स्थितीमध्ये असतील तर हे दान पुण्य अधिक सुख प्राप्त करण्यासाठी, त्या अवस्थेमधून त्यांना पुन्हा सुखाच्या अवस्थेकडे जाण्यासाठी हे दान पुण्य सुद्धा सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण दान पुण्य करत असताना भगवंत असे म्हणतात की आपण तर स्वतः करतोच करतो, परंतु त्या दानाचं अनुमोदन आपण आपल्या अपतेष्टांसाठी केलं पाहिजे. कारण त्या दानांचं अपतेष्टांसाठी आपण अनुमोदन केलं तर त्याचा लाभ होतो. जसं उदाहरण देतात भगवंत, हा लाभ कसा होतो? तर भगवंत असे म्हणतात, समजून घ्या एखादी 100 घराची वस्ती आहे आणि 100 घराच्या वस्तीमध्ये घरामध्ये केवळ एकाच घरी एक दीप पेटलेला आहे. 99 घरी पूर्णतः अंधकार आहे आणि 99 घरी अंधकार असताना एखादा ज्ञानी व्यक्ती असेल, प्रज्ञावान व्यक्ती असेल, तो असा विचार करेल एक दीप जरी पेटलेला आहे परंतु या दीपाच्या सहाय्याने मी 99 घरी सुद्धा दीप प्रज्वलित करू शकतो. तर भगवंत असे म्हणतात की असं होऊ शकत नाही का? असं होऊ शकते का की पहिल्या दीपाचा जो काही प्रकाश आहे तर तो कमी झाला असेल? तर असं होत नाही, कारण पहिल्या दीपाचा जेवढा प्रकाश आहे तेवढा तर राहणारच आहे, परंतु त्या दीपाने अन्य दीप लावल्यामुळे त्याचा प्रकाश मात्र द्विगुणित झाला आहे, म्हणजे अनेक पटीने त्या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे परिणामतः पहिल्याचा कमी झालेला नाही आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे कुशल कर्म करता, पुण्यकर्म करता, तर तुम्हाला त्या दान पुण्याचा लाभ होणारच असतो. तुमचं किंचितही त्या दान पुण्याच्या प्रती म्हणजे कर्म कमी होत नाही कुशल कर्म, परंतु अधिक अधिक ते तुम्ही त्याचं दानाचं अनुमोदन केल्यामुळे त्या दानाचा लाभ आपल्या इतर अपतेष्टांना सुद्धा प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ भगवंत असे म्हणतात की आपण हे दान पुण्य तर आपण केलंच पाहिजे अत्यंत श्रद्धेनं. आणि आईने जेव्हा म्हणजे हे दान पुण्य केलं तर दान पुण्य करत असताना तशा प्रकारची इच्छा आईने व्यक्त केली की हे कुशल कर्म तर माझ्यासाठी असावं, परंतु माझे जे अपतेष्ट आहे, माझे जे नातेवाईक आहेत, जे की मृत आहे, या मृत व्यक्तींना सुद्धा म्हणजे या दानाचं अनुमोदन मी म्हणजे श्रद्धेनं अत्यंत प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी करत आहे. कारण आपल्यावरती ज्यांची अनुकंपा असते, ज्यांनी आपल्यावरती अनुकंपा केली असते, कळत नकळत ज्यांनी आपल्याला मदत केलेली असते, संकटामध्ये ज्यांनी सहाय्य केलं असतं, तर अशा व्यक्तींच्या प्रती कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. कारण स्वतः भगवंत आपल्या मातेला उपदेश देण्यासाठी म्हणजे 33 भवनामध्ये भगवंताने म्हणजे अभिधम्म पिटकांचा उपदेश आपल्या मातेला अर्थात महामाईला त्याने दिला होता. आणि त्यामुळे माते पित्यांचे ऋण तर आपल्यावरती अनंत असतात, ज्या ऋणांचा आपण कधीही परतफेड करू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की माते पित्यांचे अनंत उपकार आपल्यावरती असतात, ज्या उपकाराची वर्तमान काळामध्ये आपण परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांना धम्मामध्ये प्रतिष्ठित करणे, त्यांना धम्मामध्ये जर आपण प्रतिष्ठित केलं असेल तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्यांच्या उपकाराची म्हणजे परतफेड करू शकतो. जसं सारीपुत्त म्हणते अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे परिनिर्वाणाला प्राप्त होण्याच्या पूर्वी ते भगवंताकडे इच्छा व्यक्त करतात की भगवान
मी माझ्या घरी जिथे माझा जन्म झाला आहे तिथे माझं परिनिर्वाण व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यांनी इच्छा यासाठी व्यक्त केली होती कारण सारीपुत्त भंतेची जी माता आहे तर ती मिथ्या दृष्टीची होती. कारण सारीपुत्तेचे तीनही भाऊ आणि सारीपुत्तच्या चारही बहिणी म्हणजे तिला 7 पुत्र असतात, 3 मुलं आणि 4 मुली, त्या सर्वच्या सर्व भिक्खू भिक्खुनी बनत असतात आणि त्यामुळे भगवंताचा ती विरोध करत असते, भगवंताचा ती तिरस्कार करते आणि भगवंताच्या प्रती जर मिथ्या दृष्टी असेल, भगवंताचा तिरस्कार करत असेल तर सारीपुत्त भंते जाणतात की 3 रत्नांच्या प्रती माझ्या मातेच्या मनामध्ये असा भाव असू नये आणि शेवटी मात्र त्या आपल्या मातेला सुद्धा धम्मामध्ये प्रतिष्ठित करत असतात, तिला सुद्धा श्रोतापूर्ण अवस्थेला घेऊन जात असतात. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या आप्तेष्टांसाठी म्हणजे जी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली आहे, जो गोडवा आपल्याला प्राप्त झालेला आहे तोच गोडवा इतरांना सुद्धा मिळाला पाहिजे, आपल्या आप्तेष्टांना आपल्या नातेवाईकांना सुद्धा मिळाला पाहिजे. हा एक संकल्प, हा एक उद्देश आपल्या चित्तामध्ये सदा सर्व काळ असला पाहिजे आणि त्यामुळे आपण वर्तमान काळामध्ये जे जे काही कुशल कर्म करत असतो, पुण्यकर्म करत असतो, दान कर्म करत असतो, हे सर्व काही वैभव बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या प्रती सुद्धा अनंत कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये आपण धारण केला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तेव्हा तेव्हा बाबासाहेबांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे. कारण हे सर्व काही जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे हे सर्वच्या सर्व बाबासाहेबांच्या त्यागामुळे, माता रमाईच्या त्यागामुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपल्या मातापित्यांच्या प्रती सुद्धा आपण कृतज्ञ भाव व्यक्त केला पाहिजे. कारण माता पिता असल्यामुळे आपण या संसारामध्ये आलो आहोत आणि त्यामुळे मातापित्यांच्या प्रती सुद्धा आपल्या चित्तामध्ये कृतज्ञ भाव असला पाहिजे. आणि त्यामुळे आज जाधव आईने, जाधव परिवाराने, आपण सर्वांनी जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, हे संपूर्ण कुशल कर्म बाबा आपल्या परिवारामध्ये जे काही मृत व्यक्ती आहे या सर्व प्रकारच्या मृत व्यक्तींसाठी भिक्खू संघ आशीर्वादाच्या रूपाने त्या दानाचं अनुमोदन करणार आहे. आपण हे जे काय आज वर्तमान काळामध्ये कुशल कर्म केलं, भिक्खू संघाला अल्पहार दिला, चिवरदान केलं, परिष्कार दान केलं, अर्थदान केलं, या संपूर्ण दान पुण्याच्या बलाने आपणा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ. आपणा सर्वांना आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना वेळेच्या अभावी या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.